पर्पज साठी अंडे घरीच इन्क्युबेटरला लावतो. हं. ब्लॅक ॲस्ट्रोलॉप एवढं अजून विस्तारित रूप नाही. हं. लोकांची मागणी जास्त आहे. हं. त्याच्यामुळे पिल्ल्यालाच अंडे पुरत खूप रिअर आहे हे. नाही. आता एक गोष्ट महत्वाची की ह्याच्यावर रोगराईचं काय प्रमाण आहे, तुझं काय अनुभव आहे तुझा? रोगराई तसं इतर पक्ष्यांपेक्षा कमीच आहे. हं. पक्षी जो आहे तो सुरुवातीला 1 महिना जरा थोडस संगोपन अवघड आहे. हं. कारण त्याला हिट प्रॉपरच पाहिजे, दुसऱ्या पक्षासारखं चलत नाही. हं. जे काय असेल फीड वगैरे ते 1 महिना 1.5 महिना प्रॉपरच पाहिजे. लगेच 1 दिवसात 15 दिवसात बाहेर पक्षी सोडता येत नाही. अच्छा, 1 महिना हो, ह्याच्या Brooding ब्रुडिंग room मध्येच. मध्येच पाहिजे. हं, हं. तिथून पुढे सोडू शकतो. अच्छा, ह्याच्यावर आलं सर्दी किंवा कोंबड्याला मॅक्झिमम तर सर्दीच होती, पण ह्याच्यात आणखी कोणकोणते रोग राहील? सर्दी, कॉक्सिस, सीआरडी, सीसीआरडी, आरडी हं. सगळेच रोग येतात. फक्त याच्यावर अटॅकचं प्रमाण कमी आहे आणि हा पक्षी सहन करायची कॅपॅसिटी याच्यात जास्त आहे. जरी एखादी काही रोगराई आली तरी हा. मग त्याच्यावर मग उपाय कसे काय काय करतो मग? आपण घरीच मेडिसिन असते ते आपण घरीच देतो. आता ही जी तू भाजीपाला वगैरे जाणतोस, हे कटर मशीन घेतल्यानंतर तुझा का अनुभव काय? कटर अगोदर हाताने कट करून टाकलेला आणि कटर मशीन कटर मशीन काम सोपं झालं ना सर. वायाला गेलं नाही का? हा, वायाला गेलं नाही, पक्ष्याला खायला सोयीस्कर पडायला, बारीक पीस व्हायला लागले. हं, हं, हं. आणि असा वेळ लागत होता, 1 तास लागायचा, 1.5 तास लागायचा. हं, आता हं. 10-15 मिनिटात काम व्हायला. अच्छा, ही कटर मशीन कुठून घेतली तू? जगदंबवालेकडून घेतली होती. हं, हं. आपण ऑर्डर दिली ते ऑनलाईन आली होती. हं, हं, हं. अच्छा, किती दिवसात ऑर्डर दिली, किती दिवसात आली? एक 20 दिवस लागले. 20 दिवस. आता हे बऱ्याच लोकांचं मतांतर कसं आहे किंवा भाजीपाला परवडत नाही किंवा मग वायाला जातो, मग ह्याच्यातून तुझी सगळ्यात तुझा नाही, अनुभव? नाही, परवडतो, भाजीपाला परवडतो. फक्त भाजीपाला तुम्ही घेताना कुठून घेता ते डिपेंड. कटर मशीन बद्दल जर तुझा अनुभव शेतकऱ्याला तर काय सांगशील? जगदंबवाले तुला सर्व्हिस कशी वाटली? चांगले आहे सर्व्हिस सर. हं. आणि मशीन पण क्वालिटी बनवलं त्यांनी. हं, हं. जास्त म्हणजे असं हाय प्रेशर मशीन नाही किंवा जास्त वजाला पण नाही, आपण कुठे नेऊ शकतो. Movable आहे, कुठेही घ्या. हो. आणि वापरासाठी लेडी जेंट्स कुणी त्याला वापरू शकतो? कोणी वापरू शकतो. साध्या लाईट उचलतं ते? हा, सिंगल पीस दिलाय. अच्छा, समजा तू एक 10-20 किलो जर भाजीपाला आणला असता, किती वेळ लागतं कट करायला त्याला? 10 मिनिटं. 10 मिनिटात? 50 किलो भाजीपाला आपण 20 मिनिटात करू शकतो. बघा, 50 किलो भाजीपाला 20 मिनिटात बारीक होतो आणि त्याचा एक तुकडा वायाला जात नाही. आणि हे पहा, एवढं जर लांबून आणायचं, बारशीहून शुभम आणतो आणि जर त्याचा एक तुकडा जर वायाला जाऊन देत नसेल तर तुम्हाला त्या मशीन तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन आहे. जगदंबा चाप कटरवाले आहेत, त्यांच्याकडून तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर, काय स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, इथं वल आहे सगळं. पायाला बघा, हे तुम्हाला हे पहा सगळे शूज झालेत. याच्यात पण पक्षी आरामात फिरते सर. चिखलात सुद्धा? हो, चिखलात सुद्धा फिरते. त्याचा काही साईड इफेक्ट वगैरे नाही. हं, 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 हं. ज्या दिवशी पाऊस येतो त्या दिवशी पक्षी ऑटोमॅटिक पोर्च मध्ये जातो. हं. ऊन आल्यानंतर ऑटोमॅटिक पोर्च मध्ये जातो. आपण सकाळ सोडलं की संध्याकाळी ऑटोमॅटिक शेड मध्ये जातो. हं. आपण त्यांना परत शेड मध्ये लावत नाही. एकदा सकाळी 6 वाजता सोडले, यांना दाखवा, एकदा ते पूर्ण समोरून दाखवा. हे शेवग्याचे झाड बघतात, एवढी त्याची गार सावली. आता तर काय पावसाळा सुरू झाला तो विषयच नाही, पण कोंबड्या कशा बसल्यात, कोंबड्या खात्यात आणि खाली पाला खात्यात. तो पाला दाखव, खाली खायला लागल्यात त्या. हे बघा, मध्ये ह्या पूर्ण पाला वगैरे खायला लागल्यात कोंबड्या. म्हणजे शुभमचं नियोजन एवढं उत्कृष्ट वाटलं. 800 शेवग्याचे झाडं, 800 तुतीचे झाडं, प्लस शेवग्याच्या शेंगा विकणार तो, भाजीपाला कट करून कोंबड्याला टाकणं, ते थोडाही वायाला न जाऊन देणं किंवा फीड स्वतः तयार करणं, त्यांना जी येणारे रोगराई स्वतः मॅनेज शुभम करतो. आणि सर्वात विशेष म्हणजे 25 वर्ष वय तुझं, 25 वर्षाचा शुभम. आणि इथं फार तर पाण्याची जागा नाही, पण मॅनेजमेंट तुम्ही पाठीमाग बघता तिथं टाकी लावलेली. हे पहा, इकडे ह्याचं शेड आहे. आपण शेड बद्दल तर सविस्तर माहिती घेणार आहेत. आता 1 एकरला चौकून कंपाऊंड केलेले. हो, तर मुंगूस वगैरे, घार वगैरे त्याचे काही त्रास नाही काय त्रास. पक्षी लगेच कालवा करते, लगेच पोर्च मध्ये जाते. म्हणजे इकडे काय आले की लगेच शेड मध्ये? शेडची साईज काय? साधा पण पक्षी गेला, कावळा, बदक हा. जरी गेलं तरी पक्षी लगेच गोळा होते. अच्छा, आणि ह्याचं शेडची साईज काय? हे आपलं शेड लांबी आहे 100 फूट हं, हं. आणि असं 30 आहे. पोर्च पुढे 10 फूट आहे. अच्छा, म्हणजे हे पत्र्याचं ह्याचं. पत्रे. आता मला सांग, तू एवढा अनुभव घेतलास, बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं ना की आपण बघितलं पाहिजे, शुभमनं मदत केली पाहिजे. तर तू जर शेतकरी आले तुझ्याकडे भेटायला, हे बघायला, त्यांनी कोणत्या वारी आलं पाहिजे, तू त्यांना मदत करणार का? त्याच्याबद्दल काय सांगशील? तुम्ही येऊन बघा. बघण्यासाठी मी कोणताही विजिट चार्ज पैसे घेत नाही.
फक्त येताना प्रत्येक रविवारी या. हा, हे महत्वाचं आहे. आणि हे फक्त शेतकऱ्याचंच पोरग करू शकतं. तुम्हाला जर शुभमला भेटायचंय, तुम्हाला ह्या ब्लॅक ऍस्ट्रोलॉब संदर्भात जर काही माहिती घ्यायच्यात, तर तुम्हाला इथं यायचंय, बघायचंय. पण फोनवर परेशान होतं माणूस, काम असते तेवढं मोठं सांभाळायचंय. रविवारी यायचंय आणि तुमच्याकडून कुठलाही चार्जेस घेतला जाणार नाही. शुभमनं स्पष्ट सांगितलंय, फक्त येताना रविवारी या, फोनवर त्याला परेशान करू नका. आता मला सांग, भाजीपाला कटर मधून तू जे भाजीपाला चारतो त्यात कोणते कोणते भाजीपाला खास करून आणतो तू? कोबी, हं. फ्लावर हं. आणि भाजी जर असेल मेथी वगैरे, पालक वगैरे, हं. जे ज्या टायमाला स्वस्त आहे ते घेतो. सोपं आहे. जे ज्या टायमाला स्वस्त आहे हो. ते जास्त घ्यायचं. हो. आज काय काय आणलंय? आज आपण हे कोबी फ्लावर दिसायले, आहे, फ्लॉवर आहे, सगळंच मिक्स दिसायला लागले. टोमॅटो आहे, हा, टोमॅटो, वांगे, वांगे आहेत. वा, हे सगळंच बारीक होतं ना, हे ककडे ककडे आहेत. बिकडे हो. सगळं दिसतंय. हो. आता ही जी पाणी सगळं ऑटोमॅटिक आहे. हा, फुल ऑटोमॅटिक. पाणी संपलं की पाणी ऑटोमॅटिक. ओके. असे किती लावलेले आहेत बाहेर हे? प्रत्येक लाईनला 10 ड्रिंकर आहेत अच्छा आणि 10 फिडर आहेत. अच्छा अशी 3 लाईन. अच्छा. आपण आता शेड मध्ये बघा, कारण एवढं सुटसुटीत आहे, कसली ह्याच्यात घाण नाही. कोंबड्याच्या ह्याच्यात एवढा वास येतो, याच्यात कसलाही वास नाही. हे पहा, दाखवा या इकडे मध्ये. हे पहा, सगळं गावरान कोंबड्यासारखे आणि हे पाण्यासाठी, चाऱ्यासाठी जे नियोजन केलंय, कोंबड्याचे पक्क सोडून तुम्हाला काही दिसणार नाही. जसं रेग्युलर आपण येळू बांधलेले बांबू म्हणतो आपण त्याला, हे पूर्ण बांबूचं हे केलेलं आहे. तुम्ही पाठीमागं जर बघत असाल, जाळीच्या पलीकडून सुद्धा तुतीचे झाडं लावलेले, तिथून म्हणजे सगळीकडून कंपाऊंड आहे. हे बल्ब आहेत असे, जेणेकरून त्यांना हिट जी पाहिजे किंवा उजेडासाठी. आणि विशेष म्हणजे वरी तू सिमेंटचे पत्रे टाकलेस, हो, कशामुळे बदल केला तर? हे उन्हाळ्याचं थंडावर राहतंय. हा, छोट्या छोट्या गोष्टीतून बदल महत्वाचे आहेत. किती फरक पडतो आपल्या रेग्युलर पत्र्यामध्ये ह्याच्यामध्ये? सर, हे पत्रे असताना ह्या उन्हाळ्यात 35 डिग्री, 40 डिग्री, 42 डिग्री पर्यंत तापमान होतं. ह्याच्यात किती प्रमाण किती कमी होत असेल? याच्यात 5-10% पर्यंत होते. 5% तर रेग्युलर. 5% टेम्परेचर कमी होणं मोठी गोष्ट आहे. आणि स्वस्त आहे, स्टीलच्या पत्र्यापेक्षा स्वस्त आहे. स्वस्त. अच्छा, ह्या शेडला किती, फक्त शेडला किती खर्च? 5.5 लाख. शेड साठी. हो. आणि पक्षी किती घेतले होते सुरुवातीला? मी 1,500 पक्षी घेतले होते. अच्छा, त्याच्यातून काय कटिंगला ह्याला कटिंग. मॉर्टॅलिटी किती झाली 1,500 मधून? मॉर्टॅलिटी जास्त झाली नाही सर. सुरुवातीला जरा ट्रेनिंग वगैरे घेतल्यामुळं औषध वगैरे संगोपन चांगलं केलं. अच्छा. आता मला तुझी गोष्ट आणखीन एक चांगली आवडली. तू इथं उकिरडा केलास. हो. कोंबड्या उकिरड्याच्यातनं शुभमने इथं उकिरडा केलाय. आणि विशेष म्हणजे उकांडा नाही केला, उकिरडा म्हणजे उकांडा नाही. ह्यांनी ह्या पूर्ण शेवग्याच्यात हे सगळं शेणखत टाकले. असं तू असं स्क्वेअर मध्ये का केलंस? लोक असं गोल असं कसं आहे, गोल असल्यावर एक 200-300 पक्षी बसतात. पक्षाची भांडणं लागते, एकमेकाला मारतात खाण्यासाठी. आपण आयताकृत केले, जेणेकरून पक्षी जास्त बसल आणि उकरायलाही सोपं पडते त्यांना. याच्यात जे गंडूळ वगैरे काय केले होते हे पण फास्ट होते. मोकळं खत आहे. मोकळं. हे काय उकरीत? हे इकडे कोंबड्या उकरीत तुम्हाला दिसतात स्क्रीनवर, सगळं असं मोकळं खत आहे. बरं, हे खत किती दिवसाला बदलायला पाहिजे का बदलीतच नाही? बदलायची गरज. अच्छा, याच्यावरच आणून आपण कोंबडीचं परत टाकतो. हा, ह्याला काढत नाही असंच. हो. आणि जर पाहायचंच असेल तर शेतात यूज करतो. हे आहे, हेच आहे. आणि कोंबड्या इथं आले की म्हणजे एक एक गोष्ट त्याने एवढं बारीक केली. डोक्यात सुचलं कसं होत तुला इतकं बारीक नियोजन? म्हणजे असं नाही का, असं डोकं तर लावावं लागेल. शेतकऱ्याचं पोरगं म्हणजे एवढं सुंदर नजारा आहे. शेवग्याच्या ह्याच्यात कुठं कचरा नाही, काडी नाही. 1000 पेक्षा जास्त पक्षी तुती लावली. शेवग्याच्या शेंगात सुद्धा आता भार लागायला लागलाय. आता मला सांग, 1 एकर मध्ये तू हे ब्लॅक ऍस्ट्रोलॉबचं जे हे कोंबडी पालन केलंस, तुला काय असं वाटतं की तू एखाद्या सरकारी नोकरीला लागला असतास तर तुला बेटर वाटलं असतं का? किंवा मग तू आता हे करून 2-3 जॉब असं ठोकरले, आपल्याला नोकरी करायचीच नाही. मला घरचे लय प्रेशर आलता. घरचे म्हणत होते नोकरी वगैरे कर. आता ते BSc पर्यंत शिकलोय, ते बी त्यांच्यामुळे नाही तर अशी काय आवड नाही आपल्याला. शिकायचं नाही. काय तुझं काय विजन काय? तुला काय वाटतं ह्या 1 एकर मधल्या कोंबडी पालन मध्ये तुझं वार्षिक उलाढाल कशी असेल किंवा मानधन? उलाढाल म्हणण्यापेक्षा आपल्याला पक्षी वाढवायचे सुरुवातीला. पक्षी 7-8 हजारापर्यंत घेऊन जायचंय आणि फार्म वाढवायचे. कसं आहे, पैशाचा विचार न करता जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कॅपिटल वाढवलं तर ऑटोमॅटिक पैसे येतात. कॅपिटल वाढवलं की? हो.
नफा नक्की 100% आणि वाढ. शेतीत असं कोणच सांगू शकत नाही मी महिन्याला एवढं कमवतो तेवढं. शेतीचं काही फिक्स नसते. तुम्ही कॅपिटल वाढवा पैसे वाढतील. ह्याला म्हणायचं विजन. कॅपिटल वाढवा पैसे वाढणार. 1 एकरभर शेवगा, त्याच्यामध्ये 800 झाडं शेवग्याचे, 800 झाडं तुतीचे, 1000पेक्षा जास्त ब्लॅक ॲस्ट्रोलॉपची जी त्याचे पक्षी, आणि हे शेड इत्तंभूत. म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर तुमचं मन एवढं रमल की व्यवस्थापन कसं असलं पाहिजे. कोंबड्या कुठली रोगराई नाही, घाण नाही, बागात नाही, तुमच्या शेडमध्ये नाही, इतकं इत्तंभूत आहे आणि ते तुम्हाला पाहण्यासारखं आहे. म्हणून हे जे शुभम दुधे नावाचा हा जो पोरगा आहे, तुम्ही कुठल्या रोडने येतात माहीत नाही, पण तुम्ही जर धुळे सोलापूर हायवेनं जर आलात, तुम्ही म्हणजे 7-8 किलोमीटरमध्ये आलात तर भानस गावाचं अगदी छोटं खेड आहे आणि या खेड्यात हा पोल्ट्री फार्म किंवा हे कोंबडी पालन उभं आहे. प्रत्येक रविवारी या, शुभमला भेटा आणि संपूर्ण माहिती घेऊन जा. 25 वर्षाचा हा शेतकऱ्याचा पोरगा इतकं विजन ठेवतो, किंवा त्याचं विजन तुम्हाला कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि पुन्हा अशाच एका नवीन शेतकऱ्याबरोबर भेटायचं. चला पुन्हा भेटू अशाच एका